बस OSPF मध्ये आता आपलं OSPF कॉन्फिगर करायचं. ठीक आहे. OSPF आणि RIP कॉन्फिगरेशन जवळपास सारखंच असतं. फक्त OSPF मध्ये आपल्याला एरिया डिफाईन करावा लागतो. RIP मध्ये एरिया नावाचा कन्सेप्ट काही नव्हता. बरोबर आहे. त्याच्यानंतर OSPF मध्ये तुम्हाला वाईल्ड कार्ड मास्क असतं. तिकडं वाईल्ड कार्ड मास्क नव्हतं. वाईल्ड कार्ड मास्क काय यात तुम्हाला शिकवायची गरज नाही. त्या दिवशी आपण ऍक्सेस लिस्ट बनवतानाच तुम्हाला दाखवलेली आहे की नाही. हे वाईल्ड कार्ड एक्झाम्पल दिले आहे की नाही. और एक महत्व चॅप्टर आहे ना आपला नॅट. महत्व चॅप्टर तुझे अति महत्वाचं. उद्या नॅट घेऊ आपण. या कलेक्शन मध्ये जेण करून आपण नॅटला बस. मग तुम्ही बॅचला येऊच नका. चला. OSPF जर कॉन्फिगर करायचं असेल आपल्याला याचा आपली लॅब आहे. लॅबला मॅच करणारी लॅब नाही त्याच्याकडे. आपण आपल्या पद्धतीने बनवू. बरोबर आहे. असं गरजेचं थोडी का त्यांच्यासारखीच लॅब पाहिजे. बघा OSPF काल आपण याला नाव देऊन ठेवले. OSPF म्हणजे कॉन्फिगर वगैरे काही केलेलं नाही आपण. फक्त जस्ट रॉ लॅब होती आपली. रॉ आहे ना. त्या रॉ लॅबला आपण OSPF नाव दिले. बरं लक्ष द्या. या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थितपणे बघितलं कॉर्प आहे तुमच्याकडे. सॅन फ्रान्सिस्को आहे. लॉस एंजेलिस आहे. हां तर ॲक्टिव्ह द्यायला लागला. आता कॉर्पवाला लॅनचा PC आपला. आणि व्हेन यू आर ट्राईंग टू कनेक्ट टेस्ट कनेक्टिव्हिटी विथ पिंग 192.168.10.2 अँड द डेस्टिनेशन होस्ट इज अनरिचेबल. म्हणजे याचा अर्थ तुम्ही अशा ठिकाणी पिंग करण्याचा प्रयत्न करता जे तुमचा सबनेटचा हिस्सा नाही. राउटिंग नाही होऊ शकत. राउटिंगच कॉन्फिगर केलं नाही तुम्ही. सो इट रिक्वायर्स राउटिंग द्या. तर राउटिंग नसल्यामुळं ते होत नाही कनेक्ट. तर आपण आता काय करू. राउटिंग करू. ठीक आहे. राउटिंग करण्यासाठी सगळ्यात पहिले बघा RIP आणि OSPFच्या प्रोसेसेस सारख्याच. तुम्हाला ह्या ठिकाणी कॉर्पवाल्या राउटरमध्ये तुम्हाला 3 सबनेट ॲड करावं लागतील. एक हे नाही हा एक हे आणि एक हे. बरोबर आहे. कसं राहतं जनरली स्टॅटिक राउटिंग करताना दुसरे सबनेट आपल्याला इकडे ॲड करावं लागतात. डायनेमिक राउटिंग करताना स्वतःचे इंटरफेसेस ॲड करावं लागतात. बस. चला कॉर्पवाल्या राउटरवर जा. दिस इज आवर कॉर्प राउटर. इनेबल कॉन्फिगर टर्मिनल. त्याच्यानंतर राउटर OSPF आणि याला OSPF ID द्यावं लागतं. म्हणजे राउटरला एक ID द्यावं लागतं. जसं राउटर OSPF याने समजा 100 दिला. ओके तुमची मर्जी तुम्हाला काय द्यायचं असं गरजेचं नाही की समजा मी इथं ठीक आहे 100 दिला. 100 द्या 200 द्या 300 द्या तुमची मर्जी. ठीक आहे. असं काही गरजेचं नाही की हेच द्यायला पाहिजे नंबर. ते ह्या नंबरचे काय जास्त मॅटर नाही ठेवते नंबर. त्याच्यानंतर नेटवर्क ॲड करायचं आहे. नेटवर्क 10.10.10.0. हां वाईल्ड कार्ड मास्क काय. वाईल्ड कार्ड मास्क आहे 255.255.255.0 आहे ना. क्लास C म्हणजे 0.0.0.255. बरोबर. वाईल्ड कार्ड मास्क आहे ना. उलटा हां. एरिया 0. पहिला एरिया बॅकबोन एरिया म्हणजे पहिला एरिया हा बॅकबोन एरिया असतो. पहिला एरिया जो असतो हा बॅक. चला एरिया 0 एंटर. त्याच्यानंतर पुन्हा एक नेटवर्क ॲड करा. 172.16.10.0 आहे ना. हे सॅन फ्रान्सिस्को गेलेलं. वाईल्ड कार्ड मास्क काय येईल 255.255.255.3.
काय उलटा मास्क आहे ना, म्हणजे 255 255 255 म्हणजे 0.0.0 आणि शेवटी 252 आहे ना. 252चा उलटा काय आहे? 252चा 252 आणि किती 255 एरिया 0. बॅकबोन एरियामध्येच घ्यायचं सगळं राऊटर. नेटवर्क 192.16.10.4 मास्क सेम आहे की नाही. 0.0.0.3 झालं. इथे ऍड केलं आपण. या राऊटरवरती कॉन्फिगरेशन झालं एवढंच. आता सॅन फ्रान्सिस्कोच्या राऊटरवरती जा. तिथं 2 ऍड करणे, एक हे आणि हे. इनेबल कॉन्फिगर टर्मिनल राउटर OSPF 200 काही द्या तुम्ही. 100 200 300 असं नाही. 100 पाहिजे ते 100च पाहिजे. काही द्या. नेटवर्क 92.168.10.0 0.0.0.255 belongs to area 0. Network 172.16.10.0 wildcard mark 0.0.0.3 belongs to area. बघा मी एक्झिट करत नाही तर लगेच ताबडतोब ॲडजस्टन्सी बनली पाहिजे. OSPF 5 ॲडजस्टन्सी प्रोसेस 200 नेबर 10.5 ओके बाय फ्रॉम लोडिंग फुल लोडिंग डन. आता बघा राउटर OSPF काम पर राउटर 300 नेटवर्क 192.168.20.0 wildcard 0.0.0.255 belongs to area 0. फिर से एक बार नेटवर्क 172.16.10.4 0.0.0.3 belongs to area 0. वा लगेच ॲडजस्टन्सी बनली पाहा. लगेच ताबडतोब ॲडजस्टन्सी बनवत होते. आहे का बस झालं राउटिंग. काय नाही जा बरं पिशर थोड्या वेळापूर्वी तुम्ही पिंग केलं. पिंग झालं का ते आज पिंग करा बरं. पिंग होईगा होय जल्दी हो जा. आहे का आणि 20 वाला पहा 20.2 डेस्टिनेशन झालं का मालकर कळलं तुला. मग आला आमचा एक जुना मित्र आहे श्रीकांत म्हणून. बरं राउटिंग कळलं तुम्हाला. बस सिमिलरली तुम्ही अरे भैया आज एक काम करू आपण. आज आपण EIGRP घेऊन टाकू. ठीक आहे EIGRP घेऊ म्हणजे आपला हा फंडा संपला. मग आपल्याला उद्या डायरेक्ट एका लेक्चरमध्ये नाट संपवायचं आपल्याला. उद्या शनिवार आहे, उद्या शिवजयंती आहे. ठीक आहे ना. आता लोकल काय बोला आपण बरोबर आहे. इथे